हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऋषव त्यांच्यासोबत येऊन बसला. अनुषा एका प्लेटमध्ये त्याच्यासाठी जेवण वाढू लागली. तेव्हाच अविराज आपल्या फोनवर काहीतरी पाहून खुश झाला आणि त्याने विजयला कॉल केला. फोन उचलताच तिकडून आवाज आला, "काय रे माझ्या शेर, झालं का तुझं काम? आणि काय आमच्यावर खुश आहेस का?" अविराजने एक हलकी इव्हिल स्माईल देत उत्तर दिलं, "गुड जॉब." आणि लगेच फोन ठेवला. अनुषा अविराजच्या प्लेटमध्ये जेवण वाढताना विचारते, "काय झालं? कोणतं काम पूर्ण झालं का? खूप खुश दिसताय." अविराजने फोन बाजूला ठेवत सहज म्हणाला, "घरी गेल्यावर जरा ट्रेंडिंग न्यूज पहा." अनुषा काही न बोलता जेवायला लागली. तिची नजर अचानक ऋषभकडे गेली आणि तिला सानिया आठवली. ती पटकन बोलली, "हो अभि, तुम्ही त्या सोनीबद्दल विचारत होता ना?" "हो, ती तिच्या घरी गेली होती. मी आणि बिपू पण." ती पुढे सर्व सांगू लागली. अनुषाच्या बोलण्यावरून ऋषभच्या हातातून चमचा खाली पडला. सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तो भानावर येत चमचा उचलत म्हणाला, "सॉरी." कसं पडलं कळलंच नाही. त्याचा आवाजही नीट निघत नव्हता. अनुषाने त्याला पाणी देत म्हटलं, "इट्स ओके ऋषभ, हे घे, पाणी पिऊन घे." पाणी पिऊन थोडा धीर करून ऋषभ विचारतो, "मॅम, तुम्ही सानियाबद्दल जे सांगत होता, तर तिच्यासोबत नेहमीच असंच होतं का? तिचे पालक काहीच करत नाहीत का?" सानियाबद्दल ऋषभ इतका चिंताग्रस्त आणि व्याकुळ झालेला पाहून अनुषा मनातच हसली. मग ती म्हणाली, "सोनी लहानपणापासूनच तिच्या बुवांकडे राहते इथे. तिचे आईवडील कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहतात. आधी सगळं ठीक होतं, पण तिच्या बुवांच्या मुलाचं म्हणजे तिच्या भाऊचं लग्न झाल्यापासून हे सगळं सुरू झालं. तिच्या बहिणीची आई तर सोनीला अजिबात सहन करत नाही. का हे कुणालाच कळत नाही. घरातील जवळजवळ सगळी कामं तिच्याकडून करून घेतात. कुणाशी फोनवर हसून बोलली तरी तिला मार खावा लागतो. तिच्यावर खूप निर्बंध आहेत. तिचा भाऊ ही नेहमी पत्नी आणि सासूचंच ऐकतो आणि कधी मनात आलं तर सोनीला वाईट रीतीने त्रास देतो. सोनीने आई वडिलांकडे काहीही सांगितलं तरी तेच म्हणतात, त्यांच्याकडे राहतेस तर काही गोष्टी सहन कराव्याच लागतात. म्हणून तिने त्यांनाही सांगणं सोडून दिलं आहे. आधी आम्ही तिच्या घरी जात होतो, बोलायचो, मदत करायचो. पण तिची मोठी बुवा म्हणते की आम्हीच सोनीला बिघडवतो. त्यामुळे तिच्या भावानं आम्हाला तिथं जाणंही बंद केलं आहे." कथा संपताच अनुषा शांतपणे ऋषभच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तेवढ्यात ऋषभ उठला आणि म्हणाला, "लंचसाठी थँक्स मॅम, मी निघतो. बरीच कामं आहेत." त्यानंतर तो तिथून निघून गेला. त्याला जाताना पाहून अनुषा हळूच हसली. तिच्या शेजारी बसलेला अविराज बऱ्याच वेळापासून शांतपणे जेवत होता, पण त्याचं पूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्यात होतं. त्याने अनुषाला जवळ ओढून आपल्या मांडीवर बसवून विचारलं, "काय चाललंय तुझ्या डोक्यात?" अनुषा हसत म्हणाली, "अवी, तुला आपल्या ऋषभच्या डोळ्यांखालील ते डार्क सर्कल्स दिसले का?" अविराजने डोळे बारीक करून तिला पाहिलं. अनुषा पुन्हा म्हणाली, "ठीक आहे, सांगते. डार्क सर्कल्स कधी येतात? जेव्हा माणसाला झोप लागत नाही आणि काहीतरी टेन्शन असतं. काल ऋषभ सोनीला भेटला होता. तिला जशा अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याने मला फोन करून सगळं सांगितलं." अविराज म्हणाला, "अच्छा, म्हणून आज अचानक लंच ऑफर." अनुषा अविराजच्या बियर्डवर नखं फिरवत हसली, "तुम्ही मला किती छान ओळखता ना?" अभिराजने तिचा हात धरून विचारलं, "म्हणजे तू दोघांबद्दल शुअर आहेस?" अनुषा म्हणाली. ऋषभचे एक्सप्रेशन्स पाहून एक गोष्ट नक्की, त्याच्या मनात सोनीसाठी काहीतरी आहे. आणि सोनीचे डोळे तर मी पाहिले की समजतं तिच्या मनात काय चाललंय. अविराज हसत म्हणाला, "ठीक आहे, मग सांग, माझ्या डोळ्यात तुला काय दिसतं?"
अनुषा थोडी लाजत म्हणाली. प्रेसिडेंट राठोडच्या मनात काय चाललंय हे कुणी सांगू शकेल का? अविराज तिला गुदगुल्या करत म्हणाला. खूप बोलू लागलीस हा. अनुषा हसत त्याचा हात थांबू लागली. अवी स्टॉप. तो थांबला आणि तिला नीट बसवत म्हणाला. बस, पुरे झालं तुझे मॅच मेकिंगचे प्रयोग. आता शांतपणे जेवण संपव. दोघांनी जेवण संपवले. नंतर अविराजने तिला औषधं दिली. जी अनुषानं तोंड वाकडं करून घेतली. तेवढ्यात तिच्या असिस्टंटचा फोन आला, फोटोशूटसाठी बोलवायला. अनुषा काउचवरून उठली आणि म्हणाली, अवी, माझा शूट. का टाईम झाला? मी निघते, बाय. अनुषा म्हणाली. ती निघणार इतक्यात अविराज आपल्या जागेवरून उठला आणि तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढून घेतलं. अनुषा थेट त्याच्या छातीवर आपटली. अविराजने तिचा चेहरा वर केला. तिच्या ओठांवर एक हलकासा चुंबन घेत म्हणाला, शूट संपताच फोन कर आणि मन असेल तर प्रेस कॉन्फरन्सला ये, नाहीतर आय हँडल दॅट. अनुषा हलकंसं स्मित करून तेथून निघाली. लिफ्टने शूटिंगच्या फ्लोअरवर आल्यावर तिला रंश भेटला. रंश हसत म्हणाला, हे सिली, व्हॉट्सअप. त्यानंतर इकडे अनुषा हसून म्हणाली, गुड. रंशने मग सानियाबद्दल विचारलं आणि सानियाशी बोलली. अनुषाने त्याला सर्व सांगितलं. ते ऐकून रंशला सानियासाठी खूप वाईट वाटलं. तो हळू आवाजात म्हणाला, नेहमी हसणारी, उड्या मारणारी. कोणाला कळलं असतं की आतून इतकं दुखणं घेऊन बसली आहे ती. दोघे बोलत बोलत शूटिंग सेटवर पर्यंत पोहोचले आणि आपल्या आपल्या चेंजिंग रूममध्ये तयार व्हायला गेले. आज दोघांचाही एका शू ब्रँडसाठी शूट होता. त्यामुळे कपड्यांसह बूटही पुन्हा पुन्हा बदलावे लागत होते. अशाच धावपळीत त्यांचा शूट अतिशय छान झाला. त्यांच्या कामाने सर्वजण खूपच इम्प्रेस झाले. शूट संपल्यावर अनुषा पुन्हा आपल्या चेंजिंग रूमकडे निघत होती तेव्हा रंश तिला म्हणाला, सिली, तू मीडिया कॉन्फरन्स अटेंड करणार ना? अनुषा थोडा विचार करून म्हणाली, हो, करते. त्यानंतर रंश हसून म्हणाला, ओके देन, रेडी हो, नंतर भेटू. आणि दोघेही तयार व्हायला निघून गेले. अनुषा आपल्या चेंजिंग रूममध्ये गेली तेव्हा तिची असिस्टंट ऋतू एक पॅकेट देत म्हणाली, मॅम, सरांनी पाठवलं आहे. म्हणाली की तुम्ही कॉन्फरन्सला जाणार असाल तर हे घाला. आणि त्यानंतर अनुषा पॅकेट घेत म्हणाली, ठीक आहे, तू जा, मी तयार होते. काही वेळानंतर एसआर एंटरटेनमेंटच्या मीडिया इंटरॅक्शन हॉलमध्ये. हा संपूर्ण फ्लोअरच मीडिया गॅदरिंग आणि प्रेस कॉन्फरन्ससाठी बनवलेला होता. भरपूर मीडिया लोक समोर बसलेले होते. स्टेजवर एसआर एंटरटेनमेंट अँड इंटरनॅशनलच्या PR डिपार्टमेंटचे हेड अभिमन्यू आले आणि त्यांनी मीडियासोबत संवाद सुरू केला. मीडिया हाताळण्यात अभिमन्यू तरबेज होते आणि त्यांना प्रश्नांना कसे हाताळायचे हेही उत्तम माहिती होते. त्यामुळेच अविराजने अनुषाशी संबंधित सगळा विषय त्यांच्याकडे सोपवला होता. इतक्यात एक रिपोर्टर विचारतो, डायरेक्टर अभिमन्यू, मिस अनुषा आणि मिस्टर रंश कधीपर्यंत येतील? अभिमन्यू उत्तर देणार तेवढ्यात त्यांची नजर एंट्रन्सकडे गेली. त्यांनी हसून म्हटलं, लो, नाव घेतलं आणि हजर झाले. सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं. अनुषा आणि रंश एकत्र चालत येत होते. रंशने मल्टी कलर टी शर्ट आणि जीन्स घातली होती, तर अनुषाने पांढऱ्या रंगाचा मल्टी कलर्ड फ्लोअर प्रिंट वन पीस घातला होता. अनुषाने रंशचा हात पकडला होता. ते एकदम एखाद्या टीन एज कपलसारखे दिसत होते. रिपोर्टर्स लगेच त्यांच्या फोटोंचा वर्षाव करू लागले. दोघेही स्टेजवर गेले आणि डायरेक्टर अभिमन्यू यांनी त्यांचे स्वागत केले. ते बसताच रिपोर्टर्सनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. अभिमन्यू हसत म्हणाले,
शांत. अहो, शांत राहून एक एक करून प्रश्न विचारा. दोघांची ही पहिलीच मीडिया कॉन्फरन्स आहे, नाहीतर मुलं घाबरतील. सगळे हसू लागले आणि मग एका मागोमाग एक प्रश्न विचारू लागले. रिपोर्टरने प्रश्न विचारला, मिस अनुषा, तुमच्या एवढ्या कमी वयात तुम्ही मॉडेलिंगच्या क्षेत्रात चांगलंच नाव कमावलं आहे. पुढे आणखी काय करण्याची इच्छा आहे? अनुषाने अभिमन्यूच्या हातातून माईक घेतला आणि स्मित करत म्हणाली, वेल, थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट. आणि सगळ्या मॉडेल्सप्रमाणेच माझंही गोल अर्थातच इंटरनॅशनल सुपर मॉडेल बनण्याचंच आहे. जर मी त्यासाठी सक्षम असेन तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझं 100% देईन. तो रिपोर्टर बसला आणि दुसरा रिपोर्टर रंशला प्रश्न विचारू लागला. त्याचवेळी आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर कॉन्फरन्स हॉलचा लाईव्ह फुटेज पाहत असलेला अविराज अनुषाच्या तोंडून इंटरनॅशनल सुपर मॉडेल ही गोष्ट ऐकून खोल विचारात गेला. क्षणभरातच त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ डेव्हिलसारखं स्मित उमटलं आणि तो म्हणाला, इंटरेस्टिंग. कॉन्फरन्स हॉलमध्ये रिपोर्टर्स दोघांनाही वेगवेगळे प्रश्न विचारत होते. तेवढ्यात एक रिपोर्टर उभा राहून म्हणाला, माझा प्रश्न तुमचं दोघांनाही आहे. एका दिवसात तुमच्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली होती. कुणीही म्हणणार नाही की हा तुमचा पहिला कपल शूट होता. आणि लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही दोघं रिलेशनमध्ये आहात. सो इज दॅट ट्रू? रंश थोड्या मजेशीर सुरात म्हणाला, काश काश ही गोष्ट खरी असती. अनुषाकडे बोट दाखवत तो पुढे म्हणाला, आय मीन जस्ट लुक ॲट हर. अशी गोड आणि सुंदर मुलगी कोण डेट करायला नाही म्हणेल. पण अफसोस असं काही नाही. आम्ही हे काही दिवसात एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आहोत. आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ही गोष्ट मान्य करा. एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र असू शकतात. त्यांचा बॉन्ड चांगला असेल तर ते डेट करत आहेतच असं काही नाही. समजायला हवं. रिपोर्टरने आता अनुषाकडे पाहत विचारलं, मॅडम, तुम्ही काय म्हणाल? अनुषा शांतपणे म्हणाली, सर्वात आधी आम्हाला इतकं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू. पण माझी एक छोटीशी विनंती आहे. आम्हाला आमच्या कामासाठीच प्रेम करा, इतर कोणत्याही गोष्टीसाठी नाही. बाकी तुम्ही सगळे समजूतदार आहातच. तिचा सूर अगदी स्पष्ट होता. ती लोकांना तिच्या पर्सनल लाईफपासून दूर राहायला सांगत होती. थोड्याच वेळात दुसरा रिपोर्टर विचारतो, मिस अनुषा, तुम्ही कोणत्या कंपनीची मॉडेल आहात? आणि तुमच्या इतक्या उत्तम कामानंतर आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्हाला ट्रेन कोणी केलं? हा प्रश्न ऐकून अविराज स्क्रीनकडे लक्षपूर्वक पाहू लागला. अनुषा काय उत्तर देणार? ही परिस्थिती ती कशी हाताळणार? अभिमन्यूलाही आश्चर्य वाटत होतं. कारण त्याला अजूनही अनुषा आणि अविराज यांच्यातील नात्याबद्दल काहीही माहिती नव्हती. अनुषा बोलायला सुरुवात करते, पहिली गोष्ट म्हणजे मी अजूनही ट्रेनिंगमध्येच आहे. त्यामुळे मी कोणत्याही कंपनीची साइन मॉडेल नाही. हे सगळं सध्याचे फोटोशूट माझी क्षमता सिद्ध करण्यासाठी टेस्टसारखे होते. आता पुढे कोणती कंपनी मला साइन करेल ते पाहू. आणि जिथपर्यंत माझ्या ट्रेनरचा प्रश्न आहे तर मी त्यांना स्वतः सर्वांसमोर त्या दिवशी इंट्रोड्यूस करीन ज्या दिवशी त्यांच्या अपेक्षांवर मी खरी उतरेन. तिच्या उत्तराने आणि तिच्या उत्तर देण्याच्या पद्धतीने सर्वजण प्रभावित झाले. तिने बोलून होताच सभागृहात टाळ्यांचा आवाज घुमला. अभिमन्यूही टाळ्या वाजवत मनात म्हणाला, हे खरंच तिचं पहिलंच मीडिया इंटरॅक्शन होतं. त्यानंतर ती बोलत होती जणू अध्यक्ष राठोडसारखी, शेवटी कोण आहे हा ट्रेन करणारा? उधर अविराजच्या चेहऱ्यावर एक अभिमानाने भरलेलं स्मित उमटलं. तो स्वतःशीच हलकेच म्हणाला, दॅट्स माय गर्ल. मीडियाचा सेशन संपलं. सगळे रिपोर्टर निघून गेले. सर्वजण अनुषाच्या आत्मविश्वासाने पूर्णपणे प्रभावित झाले होते.
सगळे निघून गेल्यावर अभिमन्यू तिच्याकडे आला आणि म्हणाला, मिस अनुषा, तुम्ही मॉडेल नाही. तुम्हाला तर PR विभागात असायला पाहिजे होतं. तुम्ही पत्रकारांना ज्या पद्धतीने हँडल केलं ते अप्रतिम होतं. कोणीही म्हणणार नाही की हा तुमचा पहिलाच अनुभव होता. तुम्ही ज्या आत्मविश्वासाने उत्तर देत होतात, आय वॉज जस्ट स्पीचलेस. अनुषाने नम्रपणे त्याचे आभार मानले आणि हॉलच्या बाहेर आली. बाहेरच रंश उभा दिसला. तिला पाहताच तो म्हणाला, सिली, रात झाली आहे, चल तुला घरी सोडतो. आणि त्याच नंतर अनुषा हसत म्हणाली, डोंट वरी रंश, तू जा, मी जाते. तो कितीही आग्रह करीत राहिला तरी अनुषा न मानल्यामुळे शेवटी तो निघून गेला. आणि त्यानंतर अनुषा मग थेट अविराजच्या केबिनकडे जाऊ लागली. पण मध्येच तिला ऋषभ भेटला. तो म्हणाला, मॅडम, बॉस कारमध्ये तुमची वाट पाहत आहेत. आणि त्यानंतर इकडे अनुषाने मान हलवली आणि अविराजच्या पर्सनल पार्किंगकडे गेली. ती जाऊन कारचं दार उघडून आत बसली. अविराज फोनवर काहीतरी बघत होता. तिने बसताच त्याने फोन खिशात ठेवला आणि कारची पार्टिशन ऑन केली. अनुषा आपल्या सीटवर बसली होती. ती अविराजकडे वळून काही बोलणार इतक्यात अचानक अविराज पुढे झुकला आणि ती क्षणातच सीटवर अर्धी पडली. त्याच्या खाली दाबलेली होती. आश्चर्याने त्याच्याकडे पाहत ती फक्त अवी एवढंच बोलली. इतकंच म्हणू शकली, कारण पुढच्या क्षणी अविराजचे ओठ तिच्या ओठांवर होते. आणि त्यानंतर कारची पार्टिशन ऑन करताच अविराज तिच्यावर झुकला आणि तिच्यावर वेड्यासारखा किस करू लागला. काही सेकंद तर अनुषाला समजायलाच वेळ नाही मिळाला की हे अचानक काय घडलं. पण थोड्या वेळानं तीही त्याच्या किसला प्रतिसाद देऊ लागली. अविराज तिच्या कमरेवर आणि हिप्सवर हात फिरवत तिला किस करत होता, तर अनुषा एका हाताने त्याचे केस पकडून ठेवली होती आणि दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला किस करत होती. दोघेही क्षणोक्षणी अधिकच वाईल्ड होत होते. कारच्या आत त्यांच्या केसचा जोर वाढतच चालला होता. किस करत करत अविराजने तिचा ड्रेस वर सरकवला आणि हात आत नेत होता. हे सगळं अनुषाला जाणवत होतं, पण ती काही बोलली नाही. अविराज आता तिच्या ओठांवरून सरकून तिच्या मानेवर किस करायला लागला आणि त्याचा हात तिच्या पोटावरून वर जात होता. तिच्या अंगभर एक शहारा पसरला. ती डोळे बंद करून त्याला जे करायचं होतं ते करू देत होती. त्याच्या मानेवरील किसमुळे ती जोरजोराने श्वास घेत होती. आता त्याचा हात तिच्या अप्पर बॉडीपर्यंत पोहोचला होता. हे जाणवताच तिचा श्वास आणखी थरथरू लागला. पुढच्या क्षणी त्याने तिच्या इनरवेअरमध्ये हात नेला आणि तिच्या ब्रेस्टला हलकेच दाबू लागला. त्याचवेळी त्याचा तिच्या मानेवर किस आणि सग करण्याचा स्पीड वाढत होता. अनुषाचा श्वास आता कराहण्यात बदलत चालला होता. दोघेही आता अतिशय डेस्परेट झाले होते. तेवढ्यातच अचानक कार थांबली. ड्रायव्हरचा आवाज आला, बॉस, घर आलं. अविराज भानावर आला. तो पटकन तिच्यावरून बाजूला सरकला. दोघांचेही श्वास अजूनही जोरात चालू होते. त्यांनी स्वतःला नॉर्मल करत कपडे ठीक केले आणि कारमधून खाली उतरले. घरात जाऊन दोघेही थेट आपल्या आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. अविराज आपल्या रूममध्ये जाऊन थेट शॉवर खाली उभा राहिला. तो स्वतःशीच पुटपुटत म्हणत होता, हे काय झालं होतं मला? मी असा कंट्रोल कसा काय गमावला? त्या रंशच्या जवळ तिला पाहून मला इतकं का भडकायला झालं? त्यानंतर इकडे तो अजूनही पाण्याखाली उभा राहून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता. अनुषाच्या रूममध्ये कपडे बदलून ती मिरर समोर उभी राहिली. तिच्या मानेवर अजूनही अविराजचे बाईट मार्क्स स्पष्ट दिसत होते. ती त्यांना बघत स्वतःशी म्हणाली,
आज अवी मला काय झालं होतं? त्यांचा स्पर्श आज नेहमीसारखा अजिबात नव्हता. असं का वाटत होतं जणू ते माझ्यावर आपला हक्क सांगत होते. हे सगळं विचारत ती बेडवर जाऊन बसली आणि मोबाईलवर काही पाहू लागली. तिचा अचानक अविराजची ऑफिसमधली ती गोष्ट आठवली. घरी जाऊन न्यूज पहा. तिने लगेच ट्रेंडिंग न्यूज ओपन केली. सगळ्यात वर तिची आणि रन्सची प्रेस कॉन्फरन्स दिसत होती. पण जेव्हा तिने बिझनेस न्यूज उघडली तेव्हा तिचा श्वासच अडखळला. न्यूजमध्ये झळकत होतं, आहूजा कंपनीचे शेअर एका रात्रीत कोसळले. सूत्रांच्या मते त्यांनी एका मोठ्या बिझनेसमनला नाराज केला आहे. त्यामुळे शेअर होल्डर्स आपले शेअर्स काढत आहेत. अशाच प्रकारे राहिले तर शैलेश आहूजा दिवाळखोर होणे निश्चित. मात्र हे सर्व कोणी आणि का केलं अद्याप स्पष्ट नाही. अनुषाच्या तोंडून अनाहूतपणे निघालं, अवी. तिने विचार करत स्वतःशीच म्हटलं, काही साहिलने त्या दिवशी माझ्याबरोबर जी वागणूक केली त्याचा परिणाम तर नाही ना हा. त्यानंतर रात्री डायनिंग एरिया. दोघेही शांतपणे जेवत होते. अविराज अनुषाशी अजिबात बोलत नव्हता. हे अनुषाला नीट जाणवत होतं, पण तिने काही विचारलं नाही. खाणं झाल्यावर अविराज थेट स्टडी रूमकडे गेला आणि त्यानंतर थोडा वेळ अभ्यास केल्यावर अनुषा त्याच्या मागे स्टडी रूममध्ये गेली. तिने पाहिलं, अविराज फाईल्समध्ये हरवून बसला होता. ती जवळ जाऊन त्याच्या हातातून फाईल काढून टेबलावर ठेवते. मग त्याच्या मांडीवर बसत त्याला मिठी मारते आणि चेहरा त्याच्या मानेजवळ टेकवते. अविराज मात्र शांत असतो. त्याने तिचा हातही धरला नव्हता. हे पाहून अनुषाच्या मनाला टोचलं. ती हळू आवाजात म्हणाली, अजूनही त्या गोष्टीत अडकले आहात? मी बाहेरची आहे का तुमच्यासाठी? म्हणून मला केस केल्यावर तुम्हाला ऑकवर्ड वाटतंय? माझीच चूक झाली. मला इथे येऊच नाही होतं. ती उठून त्याच्या मांडीवरून खाली उतरत निघू लागली. त्याने लगेच तिचा हात पकडला आणि तिला परत आपल्या मांडीवर बसून घेतलं. यानंतर त्याने तिला मिठीत घेत घट्ट बिलगून त्याच्या छातीजवळ चेहरा टेकवत म्हटलं, कुणी सांगितलं तुला की मला ऑकवर्ड वाटत होतं? मला तर फक्त इतकंच वाटत होतं की त्यावेळी तुला काही दुखापत झाली असती तर. याच विचाराने मी शांत झालो होतो. अनुषाने काही उत्तर दिले नाही. तेव्हा विराजने तिचा चेहरा थोडा वर करून तिच्या मानेवर उमटलेल्या बाईट मार्कवर हलकेच किस करत म्हणाला, आता जरा राग सोड आणि सांग, माझ्याशी काय बोलायचं होतं? डिनरभर तू माझ्याकडेच पाहत होतीस. अनुषा मनातच चिडत म्हणाली, हे देवाघरचं माणूस. मी न बोलताही याला सगळंच कसं कळतं. लोक वर्षानुवर्ष सोबत राहूनही एकमेकांना ओळखत नाहीत आणि हा काही महिन्यांतच मला अक्षरशः वाचतो. हिच्या बदलणाऱ्या भावनांचा अंदाज घेत अविराज परत म्हणाला, मनात पुटपुटून झालं असेल तर आता तोंडानेही थोडं बोल. अनुषा विचारातून बाहेर येत म्हणाली, मी ऑनलाईन न्यूज पाहिली. शैलेश अंकलच्या कंपनीचे शेअर्स एका रात्रीत एवढे खाली कसे गेले अवी? आणि तेही त्याच दिवशी ज्या दिवशी साहिलने माझ्याशी बदतमीजी केली. तुला काही माहिती आहे का याबद्दल? अविराज शांतपणे तिच्या छातीनजीक डोकं ठेवत मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखं म्हणाला, तू नीट बातमी वाचली नव्हती बहुतेक. त्यात कारण स्पष्ट लिहिलंय. त्यांनी एखाद्या मोठ्या बिझनेसमनला नाराज केले आणि माझा बिझनेस वर्ल्डशी काही संबंध नाही. मी तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतला माणूस. अविराजच्या बोलण्यावर अनुषा उपहासाने म्हणाली, अवी, आता इतकं भोळं बनण्याची गरज नाही. ते तुला शोभत नाही. आणि मी विजय भाऊला कशी विसरेन? तू एंटरटेनमेंटचा बादशाह असशील, पण ते बिझनेस वर्ल्डचे किंग आहेत. त्यांना हवं तर ते अशा 100 अहुजा लोकांना चुटकीसरशी संपवू शकतात. आणि जर त्यामागे तुझा आदेश असेल तर मग तर विचारायलाच नको. अनुषा एवढ्या सहजपणे बरोबर अंदाज लावेल
असं तोच स्वतः अविराजनेही अपेक्षित केलेलं नव्हतं. तो तिचा चेहरा वर करून तिलाच उचलून हातात घेत खोलीकडे जात म्हणाला, आजकाल खूपच हुशार होत चालली आहेस हां. अनुषा हसत त्याला घट्ट पकडत मान हलवते. तिचं ते हसू पाहून अविराजच्या चेहऱ्यावरही हलकी स्मित रेषा उमटली. रूममध्ये आल्यानंतर अविराजने आधी तिला औषधं दिली. मग तिला नीट झोपून स्वतः तिच्या बाजूला येऊन तिला बाहुपाशात घेतलं आणि दोघे शांतपणे झोपी गेले. दुसऱ्या बाजूला विजयच्या घरात विजय आपल्या खोलीत बसून फोनवर काही महत्त्वाची माहिती पाहत होता. तेवढ्यात दार ठोठावलं गेलं. त्याचा असिस्टंट सुमन आत येत म्हणाला, बॉस, आपण मागवलेली माहिती मिळाली आहे. विजयने मान हलवून त्याला सुरू करायला सांगितलं. सुमन बोलू लागला, बॉस, आपण सांगितल्याप्रमाणे मी त्या रोहनची संपूर्ण माहिती शोधली. त्याचे नाव रोहन मेहता, मेहता इंडस्ट्रीजच्या सीईओचा मुलगा आणि लवकरच तो स्वतःही सीईओ होणार. विजयने ड्रिंकचा एक घोट घेत विचारलं, आणि माझ्या जानशी त्याचा काय संबंध? सुमन पुढे म्हणाला, लेडी बॉस म्हणाल्या होत्या ते खरं आहे. त्या त्याच्यावर लहानपणापासून प्रेम करतात किंवा कमीत कमी त्याला खूप आवडतात. पण रोहन त्यांना फक्त मैत्रीणच मानतो, कारण तो लवकरच लेडी बॉसच्या धाकट्या बहिणीशी एंगेज होणार आहे. दोन्ही कुटुंबांनी तो निर्णय ठरवला आहे. पूर्वी रोहनचे आई वडील लेडी बॉसलाच आपली सून बनू इच्छित होते, पण त्याची सावत्र आई रीमा, तिने रोहनच्या आईवडिलांचे ब्रेन वॉश करून स्वतःच्या मुलीचे रोहनसोबत लग्न ठरवून घेतलं आहे आणि तेव्हापासून लेडी बॉस पूर्णपणे तुटून गेल्यात. हे ऐकून विजय गंभीर झाला. तो विचारात म्हणाला, मग त्याची सावत्र आई तिला अजिबात पसंत नाही करत आणि तिचे वडील? सुमनचा आवाज आणखी शांत झाला. बॉस, त्यांची स्टेप मॉम त्यांना अजिबात आवडत नाही. उलट ती त्यांना लहानपणापासून त्रास देते, मारहाणही करते. आणि त्यांचे वडील, ते नेहमी पत्नी आणि तिच्या मुलीच्याच बाजूने उभे राहतात. कधी कधी त्यांनी लेडी बॉसलाही मारलं आहे. हे ऐकताच विजयच्या हातातली ग्लास रागाने फुटली. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. तो दात आवळत म्हणाला, तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत ते सगळे भरतील. माझ्या जानने खूप सहन केले. आता बस. आता तिच्या आयुष्यात फक्त आनंद येणार, मी देणार. पुढच्या सकाळी ASR एंटरटेनमेंट अँड इंटरनॅशनल. अविराज आपल्या केबिनमध्ये काहीतरी गडद विचारात बुडाला होता. तेव्हा ऋषभ आत येत म्हणाला, बॉस, मीटिंगची वेळ झाली आहे. सगळे तुमची वाट पाहत आहेत. अविराजने हलकेच म्हणून एक खोल श्वास घेतला आणि आपल्या जागेवरून उठत कोटचे बटन लावत केबिन बाहेर निघून गेला. तेवढ्यातच त्याला पाहताच ऋषभ मनातच म्हणाला, काय होणार देव जाणे. ही बाई बॉसचा पिच्छा काय सोडत नाही. आणि अनुषा मॅडमला कधी कळलं तर? नो असं म्हणत तोही अविराजच्या मागोमाग बाहेर निघाला. मीटिंग रूममध्ये अविराज आपल्या हेड चेअरवर बसला होता. समोर कंपनीचे काही हेड्स आणि काही क्लायंट्स बसले होते. अविराज मीटिंग सुरू करायला लागला. तेवढ्यात मीटिंग रूमचं दार उघडलं आणि कुणीतरी म्हणालं, असं कसं मीटिंग सुरू करता? जिथं मीटिंगची खरी रौनकच आत आली आहे. ती आत आली आणि अविराजच्या अगदी समोरून जात थोडं त्याच्याकडे वाकून म्हणाली, आणि आजचा टॉपिक जो मी आहे तो मी नसताना मीटिंग कशी होणार? अविराजने तिला एक थंड धारदार कटाक्ष टाकला. मागे उभा असलेला ऋषभ लगेच म्हणाला, मिस निशा, कृपया आपल्या जागेवर बसाल का? ऋषभच्या बोलण्यावर ती निशा रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू एका 2 कोटीच्या असिस्टंटने मला शिकवायचं काय करायचं ते? हद्दीत राहून बोल. ती आत जाऊन अविराजच्या समोरील खुर्चीवर बसली. तिच्या वागण्याने ऋषभचा राग काबूत राहीना. मनातच तो म्हणाला, एक अनुषा मॅडम आहेत, कुटुंबासारखं वागवतात, स्वतः हाताने वाढवून जेवू घालतात,
आणि एकही डायन. बोलण्याची तरी तमीज नाही. बॉस अशा बाईच्या जाळ्यात कसा अडकला असेल? अविराजचा मूड आधीच खराब होता. निशाला पाहून आणि तिच्या उर्मट वागण्याने त्याचं संतुलन आणखी बिघडलं. त्याने लाल होणाऱ्या डोळ्यांनी सर्वांकडे पाहत रागाने म्हटलं, "कॅन नाव वी स्टार्ट द गोडायमन मीटिंग? आय हॅव मेनी अदर इम्पॉर्टंट वर्क्स. आय डोंट हॅव ऑल डे फॉर दिस बलशीट." त्याच्या आवाजातल्या धारेमुळे सगळेच दचकले. तेवढ्यात कायदेशीर सल्लागार उठून म्हणाले, "मिस्टर राठोड, कॉन्ट्रॅक्टनुसार मिस निशा सांगत आहेत की त्यांचं काम त्यांच्याकडून काढून कोणा दुसऱ्याला दिलं जात आहे. त्या म्हणतात काम परत द्यावं. त्या लीगल प्रोसिजर फॉलो करतील." अभिराज बोलणार इतक्यात निशा मध्येच बोलली, "जर प्रेसिडेंट साहेबांनी हवं तर आपण दोघं मिळून तिसरा ऑप्शन शोधू शकतो." ती अविराजकडे शॅडोसिंग नजरेने पाहत होती. अविराज आणि ऋषव दोघांनाही तिचा अर्थ नीट कळला. अविराजने अचानक हात टेबलावर आपटला आणि त्यानंतर, "माझ्या बोलण्यात मध्ये पडणारे मला अजिबात सहन होत नाहीत. आणि मिस निशा, आपली हद्द ओळखून बोला. मी अविराज सिंह राठोड आहे. कुठला फिल्म प्रोड्युसर नाही की ज्याच्यासोबत तिसरा ऑप्शन काढण्याची तुम्ही इशारे देत आहात." त्याच्या तिरस्कारापूर्ण आवाजावरून सर्वांना निशाच्या बोलण्याचा अर्थ समजला. निशा संतापून म्हणाली, "तू मला सगळ्यांसमोर असं कसं बोलू शकतोस अविराज?" अविराज थंडपणे म्हणाला, "आवाज खाली मिस निशा. हे माझं ऑफिस आहे, तुमचं घर नाही. तुमच्याकडे तमीज नसली तरी माझ्याकडे प्रतिष्ठा आहे. म्हणून नीट बोलायला शिका. नाहीतर माझी तमीज सुटली तर तुमच्यासाठी ते अजिबात चांगलं ठरणार नाही." तेवढ्यात ऋषवने इशारा केला आणि ASR एंटरटेनमेंट्स ॲडव्होकेट मूळ कॉन्ट्रॅक्ट पुढे करत म्हणाले, "ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टनुसार मिस निशा आता या कंपनीची मॉडेल नाहीत. त्यामुळे या कंपनीशी संबंधित कोणतंही काम त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. त्या फक्त त्याच ब्रँडसाठी काम करू शकतात ज्यांनी त्यांना ब्रँड फेस केला आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्ट्सही मिस्टर राठोड हवे तर कुणाही दुसऱ्या मॉडेलला देऊ शकतात, कारण ते ASR एंटरटेनमेंट मार्फतच मिळाले होते." आता निशाकडे बोलायला एक शब्द नव्हता, कारण तिने स्वतः कॉन्ट्रॅक्ट नीट वाचून साईन केले होते. तिच्याच फायद्याचे क्लॉजेस घालून ती खुश होती. पण ती विसरली होती, समोर ASR उभा आहे. अविराजने आधीच एक दुसरा कॉन्ट्रॅक्ट बनवून त्यावर तिची सही घेतली होती. त्यावेळी त्याला तिच्यावर संशय आला होता. त्याला ठाऊक होतं भविष्यात ती काहीतरी गोंधळ घालणारच, म्हणून त्याने आधीच स्वतःची चाल खेळली होती. अविराज उठला, कोटचे बटन लावत म्हणाला, "तर बहुतेक आता कुणाकडे काही बोलायला नाही. सो द मीटिंग इज ओव्हर." तो थंडपणे निशाकडे पाहत पुढे म्हणाला, "आणि एक गोष्ट, या संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये माझे शब्द चालतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट, लीगल प्रोसिजर हे सब मला दाखवण्याची गरज नाही. कारण अविराज सिंह राठोड छोटे मोठे डाव खेळत नाही. मी हवं तर चुटकीसरशी तुमच्यासारख्या 2 कोटीच्या मॉडेल्सचं अस्तित्व गायब करू शकतो." तो इतकं बोलून निघायला वळला. रूमच्या बाहेर निघून गेल्यानंतर त्याच्या शेवटच्या वाक्यातून तिथे बसलेल्या सगळ्यांना समजलं होतं की अविराजने काही वेळापूर्वी निशाने ऋषवला जे बोललं होतं त्याचाच बदला घेतला आहे. ऋषवही मनोमन खूप खुश झाला आणि निशाकडे एक तिरस्कारी नजर टाकून तो अविराजच्या मागे चालू लागला. मीटिंग रूममधून बाहेर पडताच अविराज थेट आपल्या केबिनमध्ये आला. त्याच्या मागोमाग निशाही रागाने दणदणत त्या केबिनमध्ये घुसली. अविराज मागे वळून पाहताच निशा पटकन पुढे येऊन त्याच्या गळ्यात बिलगली आणि म्हणू लागली, "आय मिस यू सो मच जान. आणि किती दिवस राग धरून ठेवणार? हो, चूक माझी होती, पण आजही मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला माहीत आहे तूही अजून मला तितकंच प्रेम करतोस. प्लीज जान,
मला माफ कर ना. अविराजने तिला रागाने स्वतःपासून दूर ढकललं. तो कडक आवाजात म्हणाला, तुझं हे घाणेरडं शरीर माझ्याजवळ आणायची हिंमत कशी झाली तुझी? आणि कुणी सांगितलं की मी तुझ्यावर रागावलोय? मी नफरत करतोय तुझ्यापासून, समजलं? त्याचे शब्द पूर्णपणे दुर्लक्षित करून निशा पुन्हा त्याच्या जवळ आली. तिने त्याला काऊचवर ढकललं आणि स्वतः त्याच्यावर येत म्हणाली, अविराज, मी माफी मागते आहे ना. मला माझी चूक कळलीये. इतक्या दिवस तुझ्यापासून दूर राहिल्यावर मला जाणवलं मी तुझ्यावर किती प्रेम करते. प्लीज सगळं विसरून आपण पुन्हा नवीन सुरुवात करू. आणि ती त्याला जबरदस्तीने किस करू लागली. आणि त्यानंतर क्षणातच अविराजने पूर्ण ताकदीने तिला स्वतःवरून दूर फेकलं. निशा खाली पडली. ती उठताच अविराजने तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. त्याच्या आवाजाची गुंज पूर्ण केबिनमध्ये पसरली आणि निशाच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त येऊ लागलं. अविराजने संतापाने तिचा गळा पकडला. त्याच्या लाल रागाने भरलेल्या डोळ्यातून ती थरथरू लागली. तो गुरगुरत म्हणाला, आयुष्यात पुन्हा कधी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस. नाहीतर तुझ्या या हजारो सर्जरी केलेल्या चेहऱ्याचं असा हाल करीन की स्वतःलाही आरशात ओळखू शकणार नाहीस. तुला आता संपवणं मला काहीच कठीण नाही. पण नाही, तुझ्यासाठी मी काही खूप खास ठरवलंय. माझ्या प्रत्येक वेदनेची किंमत तू तुझ्या डोळ्यांतून रक्ताचे अश्रू गाळून भरशील. नाऊ जस्ट गेट लॉस्ट. तो तिचं गळा झटकून सोडतो आणि निशा पुन्हा जमिनीवर कोसळते. इकडे अविराज. गाईस, अविराजच्या आवाजातला राग ऐकून काही स्टाफ आत धावून येतो. निशा जमिनीवर पडलेली पाहून तो थंडपणे म्हणतो, माझ्या ऑफिसमध्ये घाण एकदाही सहन होत नाही. ही घाण इथून लगेच बाहेर फेकून द्या. स्टाफ लगेच निशाला तिथून बाहेर घेऊन जातो. आता केबिनमध्ये अविराज एकटा होता. त्याच्या अंगाला जणू घृणा आली होती. निशाने त्याला कसं स्पर्श केलं, कसं किस केलं हे विचारताच तो संतापाने थरथरला. त्याने टिश्यूने आपल्या ओठांना जोरजोरात घासून साफ केलं. त्याच्या मनात फक्त एकच चेहरा फिरत होता, अनुषा. अनुषा त्याला किस करताना किंवा तो तिला किस करताना. त्याने दात आवळून आपली मूठ घट्ट केली आणि भिंतीवर एक जोरदार पंच मारला. नंतर केबिनमधून बाहेर पडून तो सरळ घरी निघाला. अविशा पॅलेस. अनुषा लिव्हिंग एरियात बसून टीव्ही पाहत होती. लुसिफर तिच्या मांडीवर चढून तिच्या छातीवर डोकं ठेवून तसाच आरामात टीव्ही पाहत होता. तेवढ्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली. एक मोलकरणीने जाऊन दरवाजा उघडला तर आत अविराज आला. अविराजला एखाद्या लवकर घरी पाहताच अनुषा आधी तर थोडी चकित झाली, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. ती धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, अवी, एवढ्या लवकर कसे आलात? अनुषाने अचानक एवढ्या जोरात अविराजला मिठी मारली तेव्हा जिथे त्याला नेहमी शांतता आणि सुकून मिळायचा, तिथे आज काहीतरी वेगळंच जाणवत होतं. ती त्याच्या खांद्याजवळ चेहरा नेऊन सुगंध घेत म्हणाली, अवी, तुमच्याकडून कोणाच्या तरी दुसऱ्याचाच वास का येतोय? असं वाटतंय तुमच्या अंगावर कोणाचा तरी परफ्यूम अजूनही टिकून आहे. आणि ती हसून टाकली. तिच्या त्या बोलण्याने अविराजला लगेच निशाचा त्याला केलेला हग आठवला. तो क्षणभरात अनुषाला स्वतःपासून दूर करतो आणि थोडा रागाने म्हणतो, यात एवढं हसण्यासारखं काय होतं? आणि हे काय विचित्र वास वगैरे काढत होतीस? असं बोलून तो थेट वरच्या मजल्यावर निघून गेला. अनुषाला त्याचं हे असं वागणं अजिबात समजलं नाही. आजपर्यंत अविराजने कधीच तिच्याशी असा आवाज चढवून बोललं नव्हतं. ती विचारात हरून परत सोफ्यावर येऊन बसली. थोड्याच वेळात लुसिफर तिच्या मांडीजवळ येऊन बसला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती पुटपुटली, बेबी, तुमच्या डॅडला काय झाले अचानक? ते कधी असं वागत नाहीत. माझ्याशी तर अजिबात नाही. कदाचित ऑफिसमध्ये काहीतरी झालं असेल.
कदाचित खूप वर्कलोड असेल, म्हणूनच इतके स्ट्रेस्ड दिसत आहेत. लुसिफरने हलकी दहाड काढली, जणू बोलण्याला होकार देत होता. थोडा विचार करून अनुषा उठली आणि म्हणाली, त्यांची फेवरेट कॉफी करून घेऊन जाते. शांतपणे बसून बोललं तर नक्की सांगतील काय झालंय. असं म्हणत ती किचनकडे वळली. अविराजचा रूम. अविराज शॉवर खाली उभा राहून स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तो जोराने श्वास घेत होता. डोळ्यांसमोर वारंवार निशाचा हक दिसत होता आणि त्यानंतर अनुषाचा. कानात मात्र एकच वाक्य घुमत होतं, अवी, तुमच्याकडून दुसऱ्या कुणाचा वास का येतोय? तो आपल्या हाताने स्वतःचं शरीर इतक्या जोरात चोळत होता, जणू त्या जाणीवेचा वासच आपल्या अंगातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने तो बाहेर आला. तेवढ्यात अनुषा कॉफी घेऊन आत आली. अरे वा, शॉवरही घेतलात? मी लगेच थोडे स्नॅक्स घेऊन येते, मग आपण दोघं मिळून एक छान मूव्ही पाहू, ओके? ती हसत हसत बोलत राहिली, पण अविराज शांतच उभा राहिला. अनुषा वळली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याचं संपूर्ण शरीर लाल झालेलं तिला दिसलं. त्याने फक्त ट्राउझर घातलं होतं. वरचं अंग पूर्ण उघड होतं. ती झटकन त्याच्याजवळ जाऊन त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, अवी, तुमचं शरीर इतकं लाल का झालंय? खूप गरम शॉवर घेतलाय का? तिने त्याला काउचवर बसवलं आणि म्हणाली, थांबा, मी औषध लावते. औषध आणून ती त्याच्या खांद्यावर, छातीवर हलक्या हाताने लावत राहिली. थंडगार मलमाचा स्पर्श आणि अनुषाचे हात दोन्हींमुळे अविराजची डोळे अलगद मिटले. त्या स्पर्शात काहीतरी खूप शांत करणारं होतं. डोळे उघडून त्याने अनुषाकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला, तू असंच माझ्या सगळ्या जखमांवर मलम लावशील का नेहमी? अनुषाने औषधं बाजूला ठेवले आणि त्याचा चेहरा दोन्ही हातात घेत हळू आवाजात म्हणाली, आय एम सॉरी अवी, मला समजलं नाही की तुम्ही किती थकलेले असाल आणि मी तुमच्या येताच अगदी लहान मुलांसारखी तुमच्यावर चिकटले. तुमच्यासाठी पाणी तरी काय आणलं? सॉरी, पुढे असं करणार नाही. ती पुढे झुकून त्याला किस करणार इतक्यात अविराजने तिला जोरात स्वतःपासून ढकलून दिलं. अनुषा धडाधड खाली पडली आणि तिच्या कमरेला जोराची लागली. त्या क्षणी अविराजला पुन्हा निशाचा स्पर्श आठवला होता आणि अनुषाचं सॉरी ऐकून त्याला तिचीच आठवण येत होती. अनुषा वेदनेने उठण्याचा प्रयत्न करत होती आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. अविराज रागाने ओरडला, प्रॉब्लेम काय आहे तुझा? काय लागलंय तुला? सतत मागेच लागली आहेस. प्रश्नांच्या भडीमाराने त्रास झाला आहे. आधीच खूप स्ट्रेसमध्ये आहे. प्लीज मला एकटं सोड. तो तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. काऊचचा आधार घेत अनुषा कसंबसं उठली. डोळ्यातलं पाणी पुसत ती कटू हसली आणि म्हणाली, मला इतकाही हक्क नाही की मी तुम्हाला विचारू शकू की काय झाले? आणि माफ करा, मी खरंच माझ्या लिमिटच्या पलीकडे गेले. पण काय आहे ना, तुम्ही मला कधी माझ्या लिमिट्स सांगितल्याच नाहीत. अँड वन मोर थिंग अवी, जर मी तुम्हाला काहीही सांगण्याच्या लायकीची नाही तर तुम्हीही माझ्याकडून काही ऐकण्याची अपेक्षा ठेवू नका. हे बोलून ती रूमच्या बाहेर निघून गेली. दरवाजा बंद होताच अविराज संतापाने ओरडला आणि टेबलावरची सगळी भांडी वस्तू फेकून धडाधड पाडत राहिला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.